रायगडच्या म्हसळा तालुक्यात मेंदडी गावच्या मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून ग्रामस्थ वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। प्रशासनाकडे पाठपुरावा केला तरी लक्ष दिलं जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। गेले अनेक वर्ष हा रस्त्याची अवस्था आहे। आज शेवटी वारंवार आम्ही तक्रार PWD करून सुद्धा याच्यावर काही लक्ष नाही आहे। शेवटी आम्ही गावकरी इथे येऊन वृक्ष आता इथे लावायची आमची वेळ आलेली आहे। तुम्ही बघितलात की काय आज अवस्था आहे। आज किती वेळा आम्ही प्रयत्न करून सुद्धा कुठलाही डिपार्टमेंट याच्यावर लक्ष देत नाही। PWDला बोलला ते बोलतात, जिल्हा परिषदला बोला, जिल्हा परिषदला बोला ते PWDचं नाव घेतात आणि स्वतः आम्ही लुंगे साहेबांना बोलून सुद्धा याच्यावर काही झालेलं नाही आहे। आता तुम्ही बघितलं असेल माझीच गाडी स्लिप झाली आणि मला दिवसातून 4 वेळा इथून जावं लागतं, कारण माझं इथं भावाचं दुकान आहे। त्याच्यामुळं मला माझं दुकान गावात आहे, मला चालवावं लागतं आणि रिक्षावाले बिचारे चालवतात ना, छोटे रिक्षावाले जे आहेत की अशी गाडी पलकांडे मारत राहतो, त्याच्यामुळे त्यांनाही त्रास होतो, त्यांची एक्सेल तुटण्याची भीती आहे, सगळा त्रास होतो त्यांना। भंडाऱ्यात शिक्षणासाठी चिखल तुडवत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ समोर आला। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात हरदोली सीतेपार ते रेंगेपार या गावातील विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ। या 2 गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटचं काम एका कंत्राटदाराला देण्यात आलं होतं। त्यानं रस्ता खोदून ठेवला, मात्र तो पूर्ण न केल्यानं या विद्यार्थ्यांना चिखल तुडवत दररोज शाळेत जावं लागतं। या चिखलमय रस्त्याची माती पूर्णपणे सायकलच्या चाकांना लागत असल्यानं चिमुकल्या विद्यार्थ्यांना सायकल चालवणंही अशक्य झालं। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये खांद्यावर सायकल घेऊन चिखलातून जाणाऱ्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। हरदोली सीतेपार गावातला हा प्रकार आहे। 2 गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटचं काम हे अपूर्ण असल्यानं या पद्धतीनं सध्या विद्यार्थ्यांना सायकल चालवत जावं लागतंय। तिथे पुणे महापालिकेच्या डोळ्यादेखत वृक्षतोडीचा प्रकार घडलाय। पुण्यातील पु ल देशपांडे उद्यानात झाडांची कत्तल करण्यात आली। महापालिका कर्मचाऱ्यानं झाडांवर कुऱ्हाड फिरवली। ट्रक भरून तोडलेल्या झाडांच्या लाकडांचा व्हिडिओ समोर आला। झाडं तोडून लाकडं वखारीत नेऊन ठेवत असताना हा सगळा प्रकार उघडकीस आला। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी इतर 4 जणांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धाराशिवच्या परंडा तालुक्यात सोनारे इथे जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षक आणि इतर रिक्त पदं 4 वर्षांपासून भरली न गेल्यानं ग्रामस्थांचा रोष अधिक तीव्र झाला। प्रशासनाच्या चालढकल भूमिकेमुळे संतप्त ग्रामस्थांनी शाळेला कुलूप लावून शाळा पूर्णपणे बंद ठेवली। शाळेतील रिक्त पदांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला। उद्यापासून धाराशिव जिल्हा परिषद कार्यालयात धडक देण्यात येणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं। गेले 4 वर्ष झाले आमच्या शाळेला शिक्षक नाही। 4 वर्ष आम्ही कुलूप लावतो, एक महिन्याकरिता शिक्षक येतोय व पुन्हा वापस जातोय। ह्या वर्षी जर शिक्षक आला नाही तर आम्ही शाळाच उघडणार नाही। प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र म्हणतात, पण हा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कसा होईल? जेव्हा आम्हाला शिक्षक नसतील तेव्हा आम्ही प्रगत कसं होऊ? आम्हाला प्रगत होण्यासाठी शिक्षकांची गरज आहे। साईंच्या शिर्डीत 3 दिवस पार पडलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवाला राज्यातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून 2.5 ते 3 लाख भक्तांनी हजेरी लावली। सकाळी साईबाबा संस्थानचे कार्यकारी अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते साई मंदिर परिसरातील गुरुस्थान मंदिरात पारंपरिक पद्धतीनं रुद्राभिषेक करण्यात आला। दुपारी काल्याच्या कीर्तनानंतर साई समाधी मंदिरात पारंपरिक पद्धतीनं दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता झाली। त्यावेळी अधिकारी, ग्रामस्थ आणि साई भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते। जगभरात गणेश मूर्तींचं माहेरघर अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये यंदा गणेश मूर्तींच्या किमतीत वाढ झाली। आखाती देशातील युद्ध, मालाच्या वाढलेल्या किमती आणि जुलैमध्ये पेण परिसरात आलेला महापूर यामुळे अनेक गणेश मूर्तिकार व्यावसायिकांना फटका बसलाय। अनेक मूर्तिकारांच्या गोडाऊनमध्ये भोगावती, बाळगंगा नदीचं पुराचं पाणी शिरल्यानं मूर्ती वाहून जाऊन विरघळून गेल्या होत्या। यामध्ये गणेश मूर्तिकारांचं मोठं आर्थिक नुकसान झालं। येणारी ट्रॅक्टरची गाडी किंवा शाडूची गाडी ह्याच्यावरती जवळजवळ 100-200 रुपये टनामागे रेट वाढलेला आहे। साहजिकच त्यामुळे गणपतीच्या मूर्तीची किंमत ही गेल्या वर्षापेक्षा 15-20% वाढली। गेल्या वर्षी 1 फुटाची मूर्ती आपण पेंटिंग करून 1000 रुपयापर्यंत देत होतो, परंतु 30 मूर्ती आता आपला 1200 पर्यंत गेली आहे। त्याचप्रमाणे 1 फुटापासून 10 फुटाच्या मूर्तीमध्ये जवळजवळ 1000 ते 2000चा फरक पडलेला आहे। तुम्ही जर बघत असाल POP होती, हिची तेव्हा कॉस्ट होती 200 रुपये पर बॅग
आणि आज ही जी कॉस्ट आहे 225 किंवा 230 रुपये. याला कारण काय आहे की येत्या काळामध्ये 10 रुपयांनी डिझेल वाढलेलं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कमीत कमी 2 ते 3 हजार मिलोवरून आमची गाडी येते. फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये भाडा होता पर टन 2200 रुपये. आजचा भाडा आहे पर टन 2900 रुपये. म्हणजे 500 ते 600 रुपये पर टनात फरक पडला आहे. आणि आता गाडी आमची येते इथे 40 टनाची. जर तुम्ही 500 रुपयांनी जरी बघितलं तर 20,000 रुपये पर 40 टनावर आम्हाला खर्च बसलेला आहे. पूर झालेला आहे ना, म्हणजे पाणी आलंय त्याच्यामुळं सगळ्या कारखानदारांचं नुकसान झालेलं आहे. भरपूर पाणी आलं आतमध्ये, म्हणजे दरवर्षी येतो पण एवढा नाही, यावेळेस भरपूर म्हणजे खूपच पाणी आलेलं आहे. याच्यामुळं बहुतेक अर्ध्यांच्या वाहून गेल्यात किंवा अर्ध्यांच्या भिजल्यात. प्रत्येक मूर्ती अशी 2.5 फूट 3 फूट बोला किंवा 4 फूट, प्रत्येकाच्या 150-200 रुपये तरी वाढ झालेली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांचा एक अनोखा अंदाज पाहायला मिळाला. बीडच्या आष्टी तालुक्यातील आष्टा हरिराण येथे उत्साहात पार पडला. या यात्रेच्या दरम्यान सुरेश धस हे ढोल वाजवताना पाहायला मिळाले. बातमी गडचिरोलीमधून. गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कुरखेडा तालुक्यातील गुरनोली गावात 70 वर्षांपूर्वीचा तलाव फुटला. तलावाचं पाणी वेगानं बाहेर पडल्यानं गुरनोली पिंपळगाव मार्गाचा काही भाग वाहून गेला, तर 10 हेक्टरहून अधिक शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. घटनास्थळी तहसीलदार शशिकांत जाधव यांनी पाहणी करून नुकसानग्रस्त शेती आणि रस्त्याचा पंचनामा करून तातडीनं अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत आणि रस्त्याची दुरुस्ती त्यांनी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. पुढची बातमी नागपूरमधून. नागपूर जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या हत्येच्या खटल्यात न्यायव्यवस्थेलाच हादरा देणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 2022 हत्या प्रकरणातील महत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला 28 जुलैच्या रात्री राकेश महाकाळकर आणि त्याच्या साथीदारांनी उचलून नेलं. त्याला उमरेडच्या रानबोडी गावात रात्रभर कैद करून जबरदस्तीनं मद्य पाजलं. खोटी साक्ष दिली नाही तर जीव मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी थेट न्यायालयात आणून वकिलानं पोलिसांसमोर दिलेला जबाब नाकारण्यास सांगितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ज्येष्ठ वकील रमेश रावलानी यांच्यासह 4 जणांना अटक झाली असून त्यांच्यावर मकोका लागू होतो का याची पडताळणी सुरू आहे. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी यासंबंधीची माहिती दिली. मर्डर ट्रायलचे विटनेस जे आहेत त्यांना डिफेन्स पार्टीचे लोकांनी 4 आरोपी होतात यामध्ये, इन्क्लुडिंग लॉयर्स. ते सगळे लोक त्यांना किडनॅप केला आणि त्यांना कोर्टमध्ये आणि डिटेन करून त्यांना प्रेशराईज पण केलं होतं. काल FIR पण दाखल झालेलं आहेत. FIR मध्ये 10 वर्षाचे शिक्षाचे कलम आम्ही लावलं आहे आणि 4ही जे आरोपी आहेत त्यांना अटक पण आम्ही केलेलं आहे. मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला. मुलाला दिलेल्या पास्त्यामध्ये झुरळ आढळल्याचा दावा पालकांनी केला. मुंबईतील लोअर परळमधील पोकिडो ज्युनियर प्ले झोनमध्ये हा प्रकार घडला. याशिवाय बसण्याच्या जागेवरही मेलेली झुरळ आढळल्याचा आरोप पालकांनी केला. त्यामुळे प्ले झोनमधील स्वच्छतेवर पालकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणी मुंबई पालिका आणि FDAकडे तक्रार दाखल करून चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य मंगेश जगताप यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. माळेगाव पोलिसांकडून मंगेश जगतापांचा शोध घेतला जातोय. 2 दिवसांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेत झालेल्या राड्यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य मंगेश जगताप यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला. तसंच आर्थिक फसवणूक केल्याचा देखील समावेश आहे. मंगेश जगताप आणि युवतीचे 2007 पासून प्रेमसंबंध होते. सदरच्या गुन्ह्यानुसार फिर्यादी या सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी आरोपीविरुद्ध सन 2012 ते 2026 लग्नाच्या आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केलेला आहे. तसेच सदर फिर्यादी यांना जवळपास 8 ते 10 लाखाची आर्थिक फसवणूक आरोपी यांनी केलेल्याबाबत त्यांनी फिर्यादीमध्ये सांगितलेलं आहे. सदरच्या बाबीचा तपास माळेगाव पोलीस स्टेशन करत आहेत. तसेच आरोपी अटकेबाबत टीम रवाना करण्यात आलेला आहे.
मीरा भाईंदरमधील उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कौटुंबिक वादानं भीषण वळण घेतलं. चाकू हल्ल्यापासून आईला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मुलाचा चाकूच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. आरोपी जो आहे बिंदेश कुमार काशीप्रसाद सोनी याने तिच्या अंगावर हल्ला केला चाकूने आणि त्यांचा मुलगा जो आहे अभय, त्याचं वय वर्ष आहे 24, हा मध्ये त्यांना त्याच्या आईला वाचवायला गेला. तर त्यावेळेस आरोपी त्याने रागाच्या भरात तो चाकू त्याला मारला आणि त्याला तो जखम झाली आणि त्याच्या अतिस्रावामुळे किंवा त्याच्या अंतर्गत रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. आरोपी बिंदेश कुमार हा मिळालेला आहे, त्याला पोलिसांनी अटक केलंय आणि मान्य न्यायालयासमोर त्याला हजर केलं तर त्याला 3 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली. घोडबंदर रोडवर चेणे गावाजवळ रस्त्यातील मोठा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात रिक्षा थेट खाडीत कोसळण्याची घटना घडली. बुधवारी रात्री 11:30च्या दरम्यान ही घटना घडली. अपघातात रिक्षेतील प्रवासी जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर चालकानं प्रसंगावधान राखून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. ही रिक्षा फाउंटन हॉटेलमधून ठाणे स्टेशनकडे जात होती. तामिळनाडूतील तिरुवण्णमलाई येथील अरुणाचल गिरीच्या दक्षिणेकडील महामार्गावरील मोक्ष मार्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुंद खडकाच्या फटीत आंध्र प्रदेशातील एक महिला अडकली होती. खडकाच्या फटीतून सरपटत जाताना तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. मात्र जवळ असलेल्या भाविकांनी वेळीच मदत करून तिला बाहेर काढलं. पाकव्याप्त काश्मीरात पाकिस्तान विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सैन्याचा क्रूरपणा समोर आला. रावळकोट चौकात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर रेंजर्सचा थेट समोरून त्यांनी गोळीबार केला. यात 4 ते 5 जणांचा मृत्यू झाला. संतापलेल्या आंदोलकांनी रावळकोटकडून मुझफ्फराबादकडे कूच केले. दक्षिण पश्चिम फ्रान्समध्ये भीषण वणव्याचं तांडव पाहायला मिळालं. पॅरिसपेक्षा 4 पट मोठ्या असलेल्या क्षेत्रात आग पसरली. जवळपास 2.5 लाख नागरिक यामध्ये प्रभावित झाले. उष्ण तापमान आणि जोरदार वाऱ्यामुळे ही आग पसरली. ग्रीसच्या क्रीट बेटावरील जंगलात वणवा लागला. जोरदार उष्ण वाऱ्यांमुळे आगीचं विकराळ रूप पाहायला मिळालं. आग 150 अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. भारतीय संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेनं आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सोशल मीडियावर पोस्ट करून अजिंक्यनं निवृत्तीची घोषणा केली. यावेळी तो कमालीचा भावुक झाला. Every single day, every innings, every opportunity I got to bat, the dream was always to wear the India cap. I lived by one simple rule: always put my country and my team ahead of myself. I played this game with complete honesty, and I have always believed that if your intent is right, the game will always take care of you. Since the time I made my debut as a first-class cricketer, Indian cricket has grown tremendously, and I feel so proud to have been the part of it over the last 20 years. While my chapter as an Indian cricketer comes to an end, my journey with the game doesn't. I look forward to helping the next generation, sharing the values this sport has taught me, and giving back to the game that has given me everything.